ओके स्टुडंट्स. सो आता आपण या ठिकाणी नवीन चॅप्टरला सुरू करणार आहोत स्टुडंट्स, जो खूप इम्पॉर्टंट आहे. अ, त्या नवीन चॅप्टरचं नाव आहे स्टुडंट्स या ठिकाणी मॉडेल ऑक्झिलरी. राईट, मॉडेल ऑक्झिलरी. सो या मॉडेल ऑक्झिलरीजला स्टुडंट्स आपण जसे आपण हेल्पिंग व्हर्ब्स बघितले होते, ॲम इज आर वॉज वर, हॅव हॅज हॅड डू डज डीड, विल बी विल हॅव. सो त्याच सारखं यांना पण तेवढंच व्हॅल्यू आहे स्टुडंट जेव्हा आपण इंग्लिशमध्ये बोलतो. आता एक्झाम्पल मध्ये तुमचं अजून क्लिअर होईल ते. सो कशा प्रकारे आपण त्यांना काय करू शकतो तर यूज करू शकतो. सो मॉडेल ऑक्झिलरीज काय असतात आपण डेफिनेशनद्वारे समजून घेऊया. सो या ठिकाणी दिलेलं आहे बघा स्टुडंट की मॉडेल ऑक्झिलरीज कोणते कोणते असतात बघा स्टुडंट. कॅन, कुड, वुड, मे, माइट, विल, शाल, शुड, मस्ट, ऑट टू, हे सगळे जे आहेत ना स्टुडंट हे काय आहेत तर मॉडेल ऑक्झिलरीज आहे. यांना काय म्हणतात स्टुडंट बघा, आपण यांना यूज पण करतो पण यांना काय म्हणतात, यांना काय म्हणतात स्टुडंट तर मॉडेल ऑक्झिलरीज म्हणतात. बरोबर. सो या ठिकाणी बघा आर यूज टू चेंज द मिनिंग ऑफ द मेन वर्ब. बरोबर. यांचा वापर जेव्हा आपण सेंटेन्स मध्ये करतो ना स्टुडंट तर एक त्या सेंटेन्सला एक वेगळा किंवा नवीन अर्थ काय होतो त्या ठिकाणी तयार होतो. यांच्याद्वारे आपल्याला काय काय समजतं स्टुडंट, जसे की एक्सप्रेसिंग टाइम, टाइम सांगण्यासाठी आपण याचा काय करतो वापर करतो. पॉसिबिलिटी सांगण्यासाठी, परमिशन देण्यासाठी किंवा घेण्यासाठी आपण वापर करतो. ऑब्लिगेशन साठी, हॅबिट साठी आणि रिक्वेस्ट करण्यासाठी आपण काय करतो तर या मॉडेल ऑक्झिलरी वर्डचा काय करतो आपण या ठिकाणी वापर करतो. आता या ठिकाणी सांगितलं की सो वी यूज मॉडेल ऑक्झिलरीज टू ऍड द सेन्स ऑफ हाऊ, वेन, व्हॉट इज पॉसिबल टू द मेन व्हर्ब. या ठिकाणी सांगितलं का जो मेन व्हर्ब आहे सेंटेन्स मधला, बरोबर, त्या मेन व्हर्बचं या ठिकाणी मॉडेल ऑक्झिलरीज काय करतात तर त्याच्याबद्दल आपल्याला अजून काही माहिती प्रोव्हाइड करतात. सो आता आपण जास्त डेफिनेशन वर न थांबता डायरेक्टली एक्झाम्पल बघूया की कशा प्रकारे एक्झाम्पल्सचा या ठिकाणी वापर होतो. आता बघा स्टुडंट, सर्वात प्रथम पहिला मॉडेल ऑक्झिलरी आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि तो आहे मे. बरोबर. मराठी मिनिंग आहे बघा स्टुडंट, मराठी मिनिंग मध्ये शक्यता आहे किंवा शक्यता असणे किंवा परवानगी आहे. बरोबर. परवानगी घेण्यासाठी आपण मेचा कशा पद्धतीने वापर करतो ते या ठिकाणी बघूया. आता या ठिकाणी दिलंय बघा स्टुडंट फंक्शन आणि एक्झाम्पल. फंक्शन म्हणजे त्या मॉडेल ऑक्झिलरीचं काय काम आहे त्याला फंक्शन म्हणतो आपण, आणि एक्झाम्पल म्हणजे आपण त्याचं एक उदाहरण या ठिकाणी काय करणार आहोत तर बघणार आहोत. आता त्यामध्ये बघा स्टुडंट पहिला एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघूया. तर पहिलं एक्झाम्पल काय आहे बघा, इंडिकेट पॉसिबिलिटी. बरोबर. बघा, इंडिकेट पॉसिबिलिटी आणि ती पण पॉसिबिलिटी कशी तर हायर पॉसिबिलिटी. बरोबर. हायर पॉसिबिलिटी म्हणजे एक पॉसिबिलिटीचा अर्थ काय गोष्ट अर्थ होतो स्टुडंट शक्यता. बरोबर. पॉसिबिलिटी म्हणजे काय शक्यता, आणि ती पण कशी शक्यता तर जास्तीत जास्त शक्यता आहे असं सांगायचं असेल स्टुडंट तर तेव्हा आपण कसला वापर करतो तर मे या मॉडेल ऑक्झिलरीचा वापर करतो. आता एक्झाम्पल मध्ये अजून क्लिअर होईल बघा. या ठिकाणी बघा एक्झाम्पल दिलंय की समीर मे अराईव्ह लेट. बरोबर. काय सांगितलं या ठिकाणी की समीर मे अराईव्ह लेट म्हणजे समीरची लेट येण्याची काय आहे स्टुडंट या ठिकाणी तर दाट शक्यता आहे. बरोबर. समीर फक्त लेटच नाही तर तो कन्फर्म लेटच येणार आहे, म्हणून आपण या ठिकाणी काय वापरला तर मेचा वापर केला. आता मी तुम्हाला सांगितलं होतं स्टुडंट मे सॉरी किंवा मॉडेल ऑक्झिलरी. बरोबर. जे आता आपण मॉडेल ऑक्झिलरी बघतो आहोत हे मॉडेल ऑक्झिलरीज आणि हेल्पिंग व्हर्ब मध्ये जास्त डिफरन्स नसतो. जसं आपण हेल्पिंग व्हर्बचा वापर करतो तसंच आपण मॉडेल ऑक्झिलरीचा पण वापर करतो. तुम्ही जर बघाल या ठिकाणी तर आपण समीरच्या नंतर या ठिकाणी काय वापरलेला आहे मे वापरलेला आहे, जसं आपण सब्जेक्टच्या नंतर हेल्पिंग वर्ब वापरतो. तर या ठिकाणी काय सांगितलं बघा, समीर मे अराईव्ह लेट म्हणजे काय की समीरची लेट येण्याची दाट शक्यता आहे किंवा तो लेटच येऊ शकतो, हा त्याचा काय झाला अर्थ झाला. तर बघा स्टुडंट्स या मेचा जो अर्थ आहे शक्यता असणे किंवा शक्यता आहे, त्यासाठी आपण हे एक्झाम्पल काय केलेले या ठिकाणी बघितलेलं. बरोबर. सो पॉसिबिलिटीज दाखवण्यासाठी म्हणजे शक्यता दाखवण्यासाठी आपण मेचा वापर करतो. परमिशन घेण्यासाठी बघा स्टुडंट, परमिशन घेण्यासाठी आस्क परमिशन, ती पण कशी स्टुडंट फॉर्मल परमिशन. फॉर्मल म्हणजे काय, जसं आपल्याला एखाद्या ठिकाणी जॉबसाठी किंवा कुठं स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये एंटर व्हायचं आहे तेव्हा आपण जेव्हा कशा पद्धतीने विचारतो किंवा कशा पद्धतीने बोलतो त्यासाठी परमिशन कशी घेतो आपण, तर या ठिकाणी सांगितलं बघा मे आय स्पीक. बरोबर. बघा मे आय स्पीक म्हणजे काय, मी बोलू शकतो का. बरोबर. मी बोलू शकतो का, तर काय घेतली आपण स्टुडंट त्यांची परवानगी घेतलेली आहे, मी बोलू शकतो का. बरोबर. किंवा मे आय रिस्पॉन्ड म्हणजे मी त्यावरती प्रतिक्रिया देऊ शकतो का, मी त्यावर प्रतिक्रिया देऊ शकतो का.
आता बघा स्टुडंट या ठिकाणी काय सांगितलं, गिव्ह परमिशन, परमिशन घेण्यासाठी परमिशन देण्यासाठी. तर इथं काय विचारलं होतं बघा स्टुडंट, मे आय स्पीक. बरोबर, आता बघा इथं फोकस करा, मे आय स्पीक. इथं काय सांगितलं, येस यू मे स्पीक. बरोबर, बघा काय सांगितलं, यू मे स्पीक, है ना. मी तुम्हाला सांगितलं स्टुडंट्स, या लेक्चर वरती आज पूर्ण प्रॉपरली फोकस करा. हे खूप ऍडव्हान्स आहे, असं बोलल्यानंतर तुमची इंग्लिश खूप स्मूथ आणि ऍडव्हान्स वाटते. सो या ठिकाणी बघा काय सांगितलं, तुम्ही समोरच्याला परमिशन दिली, सो यू मे स्पीक. बरोबर, हे कशासाठी आहे तर बघा फॉर्मल साठी आपण काय करतो, यूज करतो फॉर्मल. ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतंय की इथं थोडंसं फॉर्मल ऍटमॉस्फिअर आहे, त्या ठिकाणी तुम्ही मेचा वापर करू शकता. कॅनचा पण आपण वापर करतो, ते पुढे बघूया. पण मेचा वापर जो आहे तो जास्त ऍडव्हान्स आणि स्मूथ आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे बघा स्टुडंट्स, या ठिकाणी सांगितलं की रिफ्यूज परमिशन. बरोबर, फॉर्मल असो किंवा एम्पॅथेटिक असो. आता इथं काय सांगितलं बघा, स्टुडंट्स मे नॉट कम लेट, है ना. परमिशन काय केलेली या ठिकाणी, रिफ्यूज केलेली, म्हणजे स्टुडंट्सला वॉर्निंग केलेलं आहे या ठिकाणी की स्टुडंट्स मे नॉट कम लेट, म्हणजे स्टुडंट्स लेट येऊ शकत नाही. बरोबर, स्टुडंट्स काय स्टुडंट्स तर लेट येऊ शकत नाही किंवा स्टुडंटनी लेट नाही आलं पाहिजे, असा त्याचा काय होतो अर्थ होतो. स्टुडंट्स मे नॉट कम लेट, अशा प्रकारे आपण काय केलेलं स्टुडंट्स तर या ठिकाणी मेचा वापर केलेला आहे. सो बघा पहिला वापर होता पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी, समीर मे अराईव्ह लेट, पॉसिबिलिटी आहे. परमिशन घेण्यासाठी स्टुडंट्स, बरोबर, मे आय स्पीक म्हणजे मी बोलू शकतो का. त्यानंतर परमिशन देण्यासाठी यस यू मे स्पीक. बरोबर, आणि त्यानंतर परमिशन रिफ्यूज करण्यासाठी स्टुडंट्स मे नॉट कम लेट, अशा प्रकारचा आपण एक्झाम्पल बघितलं. अजून आपण बघू शकतो जसे की स्टुडंट्स मे नॉट स्पीक. बरोबर, स्टुडंट्स मे नॉट कम देअर. बरोबर, तेथे येऊ शकत नाही. सो अशा प्रकारे आपण काय करू शकतो स्टुडंट्स, जास्त फॉर्मल बोलण्यासाठी मेचा वापर या ठिकाणी करू शकतो. ओके, सो हा झाला मेचा फंक्शन आणि एक्झाम्पल. आता आपण दुसरं बघूया, मेचा दुसरा पार्ट, तो असतो माइट. बरोबर, आता माइटचा वापर कशा पद्धतीने करतो बघा आपण, फॉर पॉसिबिलिटीज. बरोबर, फक्त पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी काय करतो आपण की या ठिकाणी माइटचा वापर करतो. आता माइटचा एक अर्थ होतो की कदाचित. बरोबर, कदाचित किंवा शक्यता कमी आहे. मेचा अर्थ काय होता स्टुडंट, शक्यता जास्त आहे. माइटचा अर्थ काय झाला, शक्यता कमी आहे. बरोबर, सो या ठिकाणी बघा अर्थ कसा झाला स्टुडंट, इट माइट रेन टुडे. बरोबर, बघा इट माइट रेन टुडे, याचा अर्थ काय झाला स्टुडंट की आज पाऊस होण्याची शक्यता आहे, पण कशी आहे स्टुडंट तर कमी आहे. आणि जर तुम्हाला म्हणायचं आहे आज पाऊस होण्याची शक्यता जास्त आहे, तर काय म्हणणार तुम्ही, इट मे रेन टुडे, है ना. इट मे रेन टुडे, पाऊस होण्याची शक्यता जास्त आहे पण शक्यता कमी आहे, तर तेव्हा काय म्हणणार, इट मे रेन टुडे. आता हे एक एक्झाम्पल होतं बघा स्टुडंट, इथं काय होतं, समीर मे अराईव्ह लेट, म्हणजे समीरची लेट येण्याची शक्यता जास्त आहे पण समीरची लेट येण्याची शक्यता कमी आहे, तर तुम्ही मेच्या ऐवजी काय वापरला असतं स्टुडंट, आपण या ठिकाणी माइट वापरला असतं. तर काय बोललो असतो आपण या ठिकाणी, समीर माइट अराईव्ह लेट. बरोबर, होऊ शकतं एखाद्या वेळेस तो लेट येऊ शकतो. ओके, मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही स्टुडंट बोलताना मे बी वगैरे असा शब्द उच्चारला असेलच नक्कीच, पण या ठिकाणी एक्झॅक्ट मिनिंग मी सांगतो आहे तुम्हाला, मे कधी आणि माइट कधी. सो मे कमी शक्यता, माइट जास्त शक्यता. मेचा वापर परवानगीसाठी पण करतो, माइटचा वापर पण करतो, पण फॉर्मल मध्ये नाही होत, म्हणून या ठिकाणी आपल्याला माइटचा वापर परमिशन साठी करायचा नाहीये, फक्त पॉसिबिलिटी साठी करायचा आहे. सो मे आणि माइट तुम्हाला दोन्ही पण मॉडल ऑक्झिलरीज या ठिकाणी प्रॉपरली समजलेले असतील तर हँड रेज करून कळवा स्टुडंट्स मला. फास्ट मध्ये स्टुडंट्स, क्विक. चलो ठीक आहे. सो या ठिकाणी बघा आता मे आणि माइटचा आपण या ठिकाणी काय केलेला अर्थ समजून घेतलेला आहे, कशा पद्धतीने यूज होतो ते आपण बघितलेलं आहे. आता नेक्स्ट आहे बघा विल. आता विलला स्टुडंट्स आपण एका हेल्पिंग, एक विल हा एक हेल्पिंग वर्ब पण आहे आणि एक मॉडल ऑक्झिलरी पण आहे. बरोबर, आता मॉडल ऑक्झिलरी म्हणून कशा प्रकारे काम करतं तर ते आपण बघूया, त्याचं फंक्शन आणि एक्झाम्पल काय आहे. तर इथं काय सांगितलं की समथिंग विल हॅपन इन फ्युचर. तर आपल्याला माहित आहे विलचा वापर आपण काय करतो, काही एखादी गोष्ट भविष्यामध्ये घडेल हे दाखवण्यासाठीच काय करतो, विलचा आपण वापर करतो. तर या ठिकाणी काय सांगितलं बघा, वी विल बी लेट. बरोबर, वी विल बी लेट म्हणजे काय, आपण लेट होऊ शकतो. बरोबर, किंवा आपण लेट होणार आहोत भविष्यामध्ये जाण्यासाठी किंवा काही करण्यासाठी लेट होणार आहोत. बघा स्टुडंट, विलचा वापर ऍज अ हेल्पिंग वर्ब आणि ऍज अ मॉडल ऑक्झिलरी
सेम असतो आणि तो या ठिकाणी काय केलेला आहे, यूज झालेला आहे. तो फक्त एवढं लक्षात ठेवा, विल हा काय आहे, एक मॉडल ऑक्झिलरी पण आहे आणि तो जो आहे तो हेल्पिंग व्हर्ब पण आहे. बस विलच्या सोबतच असं होणार आहे, बाकी कुठल्याच हेल्पिंग व्हर्ब सोबत होणार नाही. आणि त्याचा वापर तसंच करायचा आहे. एखादी गोष्ट भविष्यामध्ये सांगायची आहे आपल्याला, तेव्हाच आपण विलचा वापर करतो. तोच वापर या ठिकाणी झालेला आहे. आता नेक्स्ट बघा, दुसरा विलचा पार्ट बघूया. विलचा दुसरा पार्ट होतो वुड. बरोबर, दुसरा पार्ट काय होतो, वुड. आता इथं काय सांगितलं, वुड पास्ट फॉर्म ऑफ विल. बरोबर, तर विलचा हा पास्ट फॉर्म आहे. आपण म्हणतो ना विल, त्यानंतर जसं V2 V3 होतं तसं या ठिकाणी काय झालेलं आहे, तर याचा V2 झालेला आहे आणि विलचा V2 होऊन तो काय झाला, तर वुड झालेला आहे. बरोबर, या ठिकाणी वुड झालेला आहे. आता स्टुडंट या ठिकाणी जेव्हा त्याचा वुड झालेला आहे, सो आपण त्याला कशा प्रकारे वापरू शकतो ते बघा. या ठिकाणी दिलेलं आहे स्टुडंट की पास्ट फॉर्म ऑफ द विल. बरोबर, या बघा या ठिकाणी सांगितलं का पास्ट फॉर्म. आता पास्ट म्हणजे काय, पास्ट म्हणजे काय असतं स्टुडंट, आपण V2 किंवा V3 करतो त्याला आपण पास्ट पार्टिसिपल पण म्हणतो. बरोबर, तर विलचा हा दुसरा पार्ट झालेला आहे, विल वुड. ओके, जसं मेचं माईट तसं विलचं वुड. आता त्याचा पास्ट फॉर्म होतो आणि त्याचा वापर बघा कसं होतो इथे या ठिकाणी, की आय थॉट वी वुड बी लेट. बघा काय सांगितलं, की आय थॉट वी वुड बी लेट. आता बघा स्टुडंट काय झालं, की आपल्याला असं वाटलं होतं बघा, मागच्या सेंटेन्स मध्ये काय म्हटलं होतं आपण, की वी विल बी लेट, म्हणजे आपण लेट होणार आहोत. बरोबर, आपण जाण्यासाठी लेट होणार आहोत हे आपण विलचा वापर घेऊन बोललो, कारण ती घटना घडलेली नव्हती, आपण आधीच बोलत होतो. आता तुम्ही काय झाले माहितीये का स्टुडंट, तुम्ही टायमिंग वरती पोहोचले. बरोबर, आता तुम्ही टायमिंग वरती पोहोचले आणि तुम्ही तेच वाक्य रिपीट करून बोलताय तुम्ही. बरोबर, तेच वाक्य रिपीट करून बोलताय. तुम्ही काय बोलले, की आय थॉट. बरोबर, आय थॉट म्हणजे काय, आम्ही बोललो किंवा आम्ही असा विचार केला होता की आम्ही काय होऊ, वी वुड बी लेट, आम्ही काय होऊ शकतो, लेट होऊ शकतो. तेच वाक्य तुम्ही ते रिपीट करून सांगितलं, पण कधी सांगितलं, ते अगोदर बोलले होते तुम्ही. बरोबर, आता तुम्ही पोहोचल्यानंतर बोलताय. बरोबर, आता पोहोचल्यानंतर बोलताय. मग आता जेव्हा तुम्ही पोहोचल्यानंतर बोलताय तेव्हा तुम्हाला विल नाही बोलता येणार आता. बरोबर, कारण विल तर फ्युचर साठी वापरतो ना, आता तो तुम्ही एक्झॅक्ट ठेवून गेलेले आहे. तर त्या विलच्या जागी फक्त काय केलेलं तुम्ही, वुडचा वापर केलेला. आणि काय सांगितलं तुम्ही, की आम्हाला असं वाटलं, आय थॉट. बरोबर, आय थॉट वी वुड बी लेट. बरोबर का, आम्ही काय होणार आहोत, की आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही लेट होऊन जाऊ. है ना, आपण नॉर्मली असं म्हणतो ना, आम्हाला असं वाटलं की आम्ही लेट होऊन जाऊ. बरोबर, आय थॉट वी वुड बी लेट. ओके, हे कधी म्हणणार तुम्ही, जर ऑलरेडी तुम्ही वी विल बी लेट वगैरे असं म्हटलेले असाल, तेव्हा तुम्ही काय म्हणणार असाल, असं तुम्हाला हे सेंटेन्स बोलावं लागेल. विलच्या जागेवर वुडचा वापर या ठिकाणी काय करावा लागणार आहे स्टुडंट्स, करावा लागणार आहे. पुन्हा एकदा समजून सांगतो, तुम्ही विल मध्ये म्हटले होते का वी विल बी लेट. बरोबर, म्हणजे आपण लेट होऊन जाऊ, पण तुम्ही लेट नाही झाले, तुम्ही लवकर पोहोचले. तेच वाक्य तुम्ही बोलले का आम्ही असं बोललो होतो की आम्ही काय होऊ, लेट होऊ. आता तुम्हाला त्या ठिकाणी काय बोलावं लागेल, विलच्या जागी फक्त वुडचा वापर काय करावा लागेल, करावा लागेल. अशा फॉर्म मध्ये आपण काय करतो, वुडचा वापर करतो. ओके स्टुडंट, सो विल आणि वुड तुमच्या प्रॉपरली समजला असेल तर पटकन हँड रेज करा स्टुडंट. बरोबर, आता विल आणि वुड हे दोन एकमेकावरती डिपेंड असतात, हे आपण बघितलं. जसं मे आणि माईट बघितले या ठिकाणी स्टुडंट. स्टुडंट होऊ शकतं जसं टेन्सेस आपल्याला एका याच्यात समजत होते स्टुडंट, तसा मॉडल ऑक्झिलरी तुम्हाला एका रिव्हिजन मध्ये नाही समजणार. रेकॉर्डिंग करतो आहे, तुम्ही हे तुमच्या नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहून बी ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याला प्रॉपरली युटिलाइज करता येईल तुमच्या लाईफ मध्ये, आणि व्यवस्थित त्याचा अभ्यास पण करा. आता नेक्स्ट आहे बघा स्टुडंट्स, जो आपण रेग्युलर मध्ये वापरतो, कॅन. बरोबर, आणि कॅनचा अर्थ काय होतो, शकतो किंवा शक्य असणे. बरोबर, आता इथं काय दिलंय बघा, कॅनचं फंक्शन आणि एक्झाम्पल बघूया. बरोबर, आता त्यामध्ये बघा, आता इथं पहिलं काय दिलेलं आहे त्याचं फंक्शन, इंडिकेट ॲबिलिटी. बरोबर, इंडिकेट ॲबिलिटी म्हणजे काय, की ॲबिलिटी म्हणजे काय, कार्यक्षमता दर्शवण्यासाठी, आहे ना, किती आपण कार्यक्षम आहोत. बरोबर, आपली ॲबिलिटी किती आहे ते दाखवण्यासाठी आपण काय करतो, कॅनचा वापर करतो. कसा कसा होतो ते बघा. आता इथं काय सांगितलं बघा स्टुडंट, शी कॅन स्पीक सेव्हरल लँग्वेजेस. बरोबर, सेव्हरलचा अर्थ काय होतो स्टुडंट, खूप जास्त. याचा अर्थ काय झाला, की ती खूप जास्त भाषा बोलू शकते. शी कॅन स्पीक सेव्हरल लँग्वेजेस, ती खूप जास्त भाषा बोलू शकते, म्हणजे तिची काय दाखवली स्टुडंट या ठिकाणी, ॲबिलिटी दाखवली. सो ॲबिलिटी दाखवण्यासाठी आपण काय करतो, तर या ठिकाणी कॅनचा वापर करतो. त्यानंतर काय सांगितलं, आस्क
आस्क अँड गिव्ह परमिशन. बट हे फॉर्मल नाहीये, जसं मे फॉर्मल होतं. याला आपण कुठेही वापरू शकतो. जसं इथं काय सांगितलं, कॅन वी गो होम, बरोबर, कॅन वी गो होम. आता इथं परमिशन देण्यासाठी पण वापरलेलं आहे बघा, येस यू कॅन, बरोबर, येस यू कॅन. ओके, सो बघा स्टुडंट, हे मे सारखं फक्त फॉर्मल नाहीये. मेला आपण फॉर्मल लोकेशनलाच वापरू शकतो, तसं कॅनला आपण कुठेही वापरू शकतो. आता समजा तुम्ही पाहुण्यांच्या घरी आहात, तुम्हाला बोलायचं आहे की आम्ही जाऊ शकतो का, तर तिथं वापरलेलं आहे कॅन वी गो होम, बरोबर, आणि त्यांनी पण सांगितलं येस यू कॅन. ओके, सो दोन गोष्टी बघितल्या स्टुडंट्स आपण, एक ॲबिलिटी साठी वापर होतो ते बघितलं, आणि एक आस्क आणि गिव्ह परमिशन साठी होतो ते आपण या ठिकाणी बघितलं. त्यानंतर हे बघा स्टुडंट्स, रिक्वेस्ट करण्यासाठी आहे ना, रिक्वेस्ट करण्यासाठी कसं, कॅन यू टेल मी द टाइम, बरोबर, आपण टाइम विचारतो ना कोणाला, आहे ना, कॅन यू टेल मी द टाइम, बरोबर. तो या ठिकाणी रिक्वेस्ट करण्यासाठी काय केलेलं आपण, कॅनचा वापर या ठिकाणी केलेला. ऑफर करण्यासाठी कुणाला आपल्याला मदत करायची आहे तर आपण तसं कसं विचारतो, तर कॅन आय हेल्प यू, बरोबर, बघा, कॅन आय हेल्प यू. ओके, सो मेक्स अँड ऑफर साठी आपण काय करतो, तर या प्रकारचे सेंटेन्सेस वापरतो कॅनचा यूज करून. सो ॲबिलिटी साठी वापरला आपण, गिव्ह आणि टेक परमिशन साठी वापरला, रिक्वेस्ट करण्यासाठी वापरला, आणि ऑफर देण्यासाठी पण आपण काय केलेलं या ठिकाणी कॅनचा वापर केलेला. आता कॅनचा V2 काय होईल स्टुडंट्स, तर कुड. तर इथं काय सांगितलं बघा, पास्ट फॉर्म ऑफ द कॅन, बरोबर, बघा, पास्ट फॉर्म ऑफ कॅन, बरोबर. आता याचा वापर कसा करायचा बघा, इथं काय सांगितलं बघा, की पास्ट फॉर्म ऑफ कॅन आणि इंडिकेट ॲबिलिटी, बरोबर, इंडिकेट ॲबिलिटी. आता इथं बघा, याचा पण वापर, पुढचा पण वापर ॲबिलिटी सांगण्यासाठीच होतो, जसं की कॅनचा होत होता. आता कसं त्याचं झालं बघा, पहिलं सेंटेन्स होतं की शी कॅन स्पीक सेव्हरल लँग्वेज. इथं काय झालं बघा, शी कुड स्पीक सेव्हरल लँग्वेज. पण अर्थ काय झाला, का ती ती लँग्वेज बोलू शकते, बरोबर. कॅनचा वापर केला तर काय अर्थ होईल, ती खूप सारे लँग्वेज बोलू शकते. आणि कुडचा वापर केल्यामुळे काय झालं स्टुडंट, पास्ट टेन्स झाला, तर याचा अर्थ काय होईल, ती खूप साऱ्या लँग्वेजेस बोलू शकत होती, बरोबर, ती खूप साऱ्या लँग्वेजेस बोलायची, असं पण तुम्ही काय करू शकता, इथं घेऊ शकता. ओके, किंवा बोलू शकत होती, म्हणजे पास्ट टेन्स मध्ये एखादी क्रिया घडून गेलेली आहे स्टुडंट, आणि तुम्हाला तिची शक्यता सांगायची आहे, पॉसिबिलिटी किंवा ॲबिलिटी सांगायची आहे. ओके, तर तुम्ही त्यांच्या ऐवजी काय वापरावं लागेल, तुम्हाला कुडचा वापर करावा लागेल, बरोबर. म्हणजे एखादी टीचर आहे आपल्या स्कूलमध्ये, तो आता आहे, तर आपण काय म्हणू, शी कॅन स्पीक सेव्हरल लँग्वेजेस. मॅडमने किंवा टीचरने किंवा कोणी पण असेल, त्यांनी समजा जॉब लिव्ह केलेला आहे, आणि आता आपण त्यांच्याबद्दल बोलत आहोत, तर आता काय बोलू आपण, शी कुड स्पीक सेव्हरल लँग्वेजेस. वाय? बिकॉज शी इज नॉट देअर, बिकॉज ऑर ही इज नॉट देअर. सो ती व्यक्ती त्या ठिकाणी नाहीये. आता त्याच्यासाठी ती गोष्ट पास्ट झालेली आहे, म्हणून त्यांच्या ऐवजी आपण काय वापरलेलं, कुड वापरलेला. सो कुडचा वापर आपण अशा प्रकारे करतो ॲबिलिटी सांगण्यासाठी, पण कसली, तर होऊन गेलेली ॲबिलिटी. दुसरा आहे स्टुडंट, आस्क कॅन गिव्ह परमिशन. या ठिकाणी बघा, मोर फॉर्मल येतं किंवा पोलाइट मध्ये आपण कुडचा वापर करू शकतो, प्रेझेंट मध्ये पण करू शकतो, जसं की कुड वी गो होम नाव. हे जास्त काय आहे, फॉर्मल आणि पोलाइट आहे, लक्षात ठेवा स्टुडंट. कुडचा वापर करू शकता तुम्ही प्रेझेंट मध्ये, हा इथं तर पास्ट मध्ये बघितलंच आपण, त्याचबरोबर प्रेझेंट मध्ये करू शकतो. जास्त फॉर्मल आणि पोलाइट म्हणजे जास्त नम्र होण्यासाठी, पोलाइट म्हणजे जास्त नम्र होण्यासाठी. तो एखाद्याला खूपच तुम्हाला विनंतीपूर्वक बोलायचं आहे, खूप वेळ झाला, आधी तुम्ही विचारलं कॅन वी गो होम नाव, है ना, नॉर्मल मध्ये. पण नंतर तुमचा खूप वेळ गेला तिथं, आता तुम्ही एकदम हे झाले का नाही, आता जावंच लागेल, तर तुम्ही काय म्हणू शकता, कुड वी गो होम नाव. ओके, आणि परमिशन देण्यासाठी येस यू कुड. ओके, पोलाइट किंवा फॉर्मल परमिशन देण्यासाठी ते हो, तुम्ही जाऊ शकता. ओके, तर बघा, कुड वी गो होम नाव, आता आम्ही जाऊ शकतो का घरी, येस यू कुड. ओके, तर बघा, पहिलं आपण ॲबिलिटीचं बघितलं, ते पण आपलं कॅन सोबत मॅच झालं. आस्क कॅन गिव्ह परमिशन मॅच. मेक्स अ रिक्वेस्ट, बरोबर, तिकडे होतं बघा, कुड यू टेल मी द टाइम, तिथं पण होतं कॅन यू टेल मी द टाइम, पण इथं काय आहे, फॉर्मल किंवा पोलाइट आहे, बरोबर. जास्त पोलाइट, जास्त नम्र होऊन कोणाला विचारायचं असेल, तुम्हाला जास्त सिन्सिअर होऊन विचारायचं असेल, तर पुढचा वापर होतो. लक्षात ठेवा स्टुडंट्स, पुढचा वापर अशा प्रकारे तुम्ही करा, आणि हा पुढचा वापर खूप स्मूथ आणि खूप ऍडव्हान्स वाटतो, हे लक्षात ठेवा. सो कुड यू टेल मी द टाइम, प्रिन्सिपल सोबत बोलताय तर तेव्हा पुढचा वापर करूनच बोलावा स्टुडंट्स तुम्ही. टीचर सोबत बोलताय, जे स्टुडंट आहे आपल्याकडे, त्यांनी पुढचा वापर करावा. ओके, तर अशा प्रकारे आपण काय केलेलं, पुढचा वापर बघितला. नेक्स्ट होतं बघा, ऑफर करण्यासाठी आपण पुढचा वापर वापरत नाही, बरोबर. आता तुम्ही म्हणणार, इकडे चारही तीन गोष्टी बघितल्या आपण, जसं की इथं ॲबिलिटी बघितलं, परमिशन बघितलं, रिक्वेस्ट बघितलं, ऑफर बघितलं, बरोबर. पण इथं
ॲबिलिटी मॅच झालं, परमिशन मॅच झालं, रिक्वेस्ट मॅच झालं, पण ऑफर मॅच होत नाही. लक्षात ठेवा. ऑफर देण्यासाठी कुडचा वापर होत नाही. म्हणजे तुम्ही असं सेंटेन्स नाही म्हणू शकत, कुड आय हेल्प यू. ओके, कुड आय हेल्प यू असं नाही म्हणू शकत, पण बाकीचे तिन्ही पण सेंटेन्सला तुम्ही बोलू शकता. हे आपण काय केलेलं या ठिकाणी बघितलेलं. इकडे 4 होते, इकडे 3 होते. हे 3 नॉर्मल साठी वापरतो आपण. ॲबिलिटी सांगायची नॉर्मल, परमिशन नॉर्मल, मेक रिक्वेस्ट नॉर्मल. पण जास्त पोलाइट आणि फॉर्मल व्हायचं असेल तर फक्त कॅनच्या ऐवजी काय वापरायचं स्टुडंट, कुड वापरायचा. ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके, तर कॅन आणि कुड आता तुमच्या लक्षात आला का प्रॉपरली? प्लीज रेज युअर हँड स्टुडंट्स. ओके, आता बघा स्टुडंट्स, कॅन आणि कुडच्या नंतर आता बघा एक आपल्याला माहित आहे, एक मॉडल ऑक्झिलरी आहे शाल, बरोबर. तर त्या शालचा वापर कशासाठी होतो बघा, परवानगीसाठी त्याचा पण वापर होतो. फक्त जास्तीत जास्त परवानगीसाठी त्याचा वापर होतो. फंक्शन आणि एक्झाम्पल काय आहे बघा, आस्क अ रिक्वेस्ट, बरोबर. रिक्वेस्ट घेण्यासाठी याचा काय करतो आपण वापर करतो. पोलाइट रिक्वेस्ट करण्यासाठी जसं कुडचा वापर करतो तसं शालचा पण करू शकतो स्टुडंट. त्या ठिकाणी शाल वी अरेंज अ मीटिंग, बघा काय विचारलं, शाल वी अरेंज अ मीटिंग म्हणजे आम्ही मीटिंग अरेंज करू शकतो का. परवानगी घेण्यासाठी आपण काय केलेला, शालचा वापर केलेला. तर आतापर्यंत स्टुडंट्स आपण जेवढे पण बघितले, मे, माइट, कॅन, कुड, विल, सॉरी, शाल, यांचा सगळ्यांचा वापर आपण परमिशन घेण्यासाठी, परमिशन देण्यासाठी करतो. पण कोणतं जास्त पोलाइट आहे, कोणतं कुठं फॉर्मल आहे, कोणतं काय आहे, तो फक्त त्याच्यामधला काय आहे, एक मायनर डिफरन्स आहे. तो परवानगीसाठी आपण शालचा वापर करू शकतो, हे या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. आता बघा स्टुडंट, शालचा पास्ट पार्टिसिपल होतो किंवा त्याचा एक दुसरा पार्ट होतो शुड. ओके, आता शुडचा अर्थ काय होतो बघा स्टुडंटचा, या ठिकाणी शुड खूप इम्पॉर्टंट आहे. आता शुडचा अर्थ काय होतो स्टुडंट या ठिकाणी, तर पाहिजे. शुड म्हणजे काय स्टुडंट, तर पाहिजे. ओके, तर शुडचा अर्थ होतो पाहिजे. तर त्यानुसार आपण या ठिकाणी बघा फंक्शन आणि एक्झाम्पल द्वारे बघूया शुडचा अर्थ, है ना. आता पाहिजे म्हणजे कसं पाहिजे, तर ते बघा, आता शुडला व्यवस्थित समजून घ्या. हा जास्तीत जास्त यूज होतो. मेक्स अ सजेशन, जास्तीत जास्त याचं जे फंक्शन आहे ते आपण कुठे यूज करतो स्टुडंट्स, याचं फंक्शन आहे सजेशन करण्यासाठी, एखाद्या व्यक्तीला सजेशन देण्यासाठी. आता कशा पद्धतीने सजेशन देण्यासाठी बघा, यू शुड वॉच दॅट फिल्म. काय सांगितलं की तू ती फिल्म बघितली पाहिजे, बरोबर. तू ती फिल्म बघितली पाहिजे. ओके, मेक अ सजेशन, यू शुड वॉच दॅट फिल्म. तू ती फिल्म बघितली पाहिजे. ओके, आता बघा या ठिकाणी आपण एक हे एक्झाम्पल बघितलं. दुसरं बघू आपण की तू रोज स्कूलला आलं पाहिजे. यू शुड कम टू स्कूल एव्हरी डे, बरोबर. तू तू त्यांच्यासोबत बोललं पाहिजे. यू शुड टॉक विथ देम, बरोबर. त्यांनी तिथं आलं पाहिजे होतं. दे शुड हॅव कम देअर, बरोबर. तू फोनवर बोललं पाहिजे. यू शुड टॉक ऑन फोन, बरोबर. तर सजेशन करण्यासाठी जेव्हा जेव्हा तुम्ही शुडचा आतापर्यंत कोणाला बोलताना बघितलं असेल, तर शुड कशासाठी वापरतो, सजेशन करण्यासाठी. बघा काय करण्यासाठी, सजेशन करण्यासाठी, है ना. आणि त्या सजेशनचा अर्थ काय, मराठीतले काही सेंटेन्सेस घेऊन सांगतो तुम्हाला. तू ती फिल्म पाहिली पाहिजे, बरोबर. तू त्या ठिकाणी आलं पाहिजे, तू त्या ठिकाणी गेलं पाहिजे, तू फोनवर बोलला पाहिजे, तू त्यांच्यासोबत बोलला पाहिजे, तू कॉलेजला आलं पाहिजे, तू पेपर लिहिला पाहिजे, तू दररोज आल्या पाहिजे, तू बसने गेला पाहिजे. सो हा पाहिजेचा सेन्स जेव्हा येईल, जो सजेशन फॉर्मचा पाहिजेचा सेन्स असेल, तेव्हा आपल्याला शुडचा वापर करायचा आहे, बरोबर. आता स्टुडंट्स बघा, शुडचा वापर कशासाठी करतो आपण, सजेशन देण्यासाठी. यू शुड कम देअर, बरोबर. यू शुड अटेंड लेक्चर एव्हरी डे, बरोबर. यू शुड अटेंड द लेक्चर एव्हरी डे. तू लेक्चर रेग्युलर अटेंड केलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण शूडला समजून घेतलेला आहे. आता शूड तुम्हाला प्रॉपरली समजला असेल तर हँड रेज करा, कारण हा खूप प्रॉपर आणि फॉर्मल आणि खूप म्हणजे रेग्युलर यूज साठी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, चलो ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, आता बघा स्टुडंट, मस्ट, बघा छोटासा मायनर डिफरन्स आहे. शुड होता पाहिजे, मस्टचा अर्थ आहे पाहिजेच, बरोबर. मस्टचा अर्थ काय आहे, पाहिजे.
ओके, फंक्शन आणि एक्झाम्पल या ठिकाणी बघूया. फंक्शन आणि एक्झाम्पल मध्ये बघा, इंडिकेट ऑब्लिगेशन स्ट्रॉंग. आता या ठिकाणी इंडिकेट ऑब्लिगेशनचा अर्थ काय होतो? एखादी क्रिया केलीच पाहिजे. बरोबर स्टुडंट? बघा, एखादी क्रिया, आता नीट लक्ष द्या मी काय बोलतोय बघा. एखादी क्रिया केली पाहिजे किंवा एखादं काम केलं पाहिजे. पण एखादं काम केलंच पाहिजे. बरोबर? एखादं काम केलंच पाहिजे. बरोबर? एखादी क्रिया केलीच पाहिजे. बरोबर? तर या ठिकाणी काय सांगितलं बघा, शुड पाहिजेसाठी आणि पाहिजेसाठी काय वापरतो आपण? मस्ट. जसं की बघा अजून क्लिअर क्लिअर होईल आपल्याला, की सायक्लिस्ट मस्ट वेअर हेल्मेट. सायक्लिस्टने काय केलं पाहिजे तर हेल्मेट घातलंच पाहिजे. बरोबर? सायक्लिस्टने हेल्मेट वेअर केलंच पाहिजे. बरोबर? अशा प्रकारे आपण काय केलेलं हे यूज केलेलं. आणि आपण जर म्हटलो सायक्लिस्ट ने हेल्मेट घातलं पाहिजे. बरोबर? तर पाहिजेसाठी आपल्याला काय घेऊ आपण? शुड घेऊ. ओके, सायक्लिस्ट शुड वेअर हेल्मेट. पण आपण काय सांगितलं? त्यांनी वेअर केलंच पाहिजे. सो सायक्लिस्ट मस्ट वेअर हेल्मेट. तू पेपरला आलं पाहिजे. यू शुड कम टू पेपर. तू पेपरला आलंच पाहिजे. यू मस्ट कम टू द पेपर. तू फोनवर बोललं पाहिजे. यू शुड टॉक ऑन फोन. तू फोनवर बोललंच पाहिजे. यू मस्ट टॉक ऑन फोन. तू बसने आला पाहिजे. यू शुड कम विथ बस और बाय बस. तू बसनेच आला पाहिजे. यू शुड कम बाय, सॉरी, यू मस्ट कम बाय बस. ओके स्टुडंट, तो मस्ट तुम्हाला प्रॉपरली समजला असेल तर हँड रेज करून कळवा मला. ओके, चलो व्हेरी गुड. आता बघा स्टुडंट, ऑट टू पण जो आहे त्या ऑट टूचा पण अर्थ काय होतो? तो ऑट टू हा शुडलाच एक सिमिलर आहे. हा थोडासा ऍडव्हान्स वर्ड आहे, याला पण तुम्ही वापरू शकता, पण हा सहजासहजी समोरच्या व्यक्तीला कळत नाही. सो ह्या ऑट टूचा पण अर्थ काय होतो बघा स्टुडंट? पाहिजे. जो शुडचा अर्थ होतो तर तुम्ही शुडच्या ऐवजी ऑट टू वापरू शकता. वी ऑट टू स्पीक नाव. बरोबर? म्हणजे काय? आपण आता बोललं पाहिजे. तुम्ही ऑट टू ला काढून शुड बी वापरू शकता. वी शुड स्पीक नाव. आपण आता बोललं पाहिजे. सो ऑट टू इज मोर पोलाइट अँड फॉर्मल अँड इट इज ॲडव्हान्स दॅन दी शुड. ओके, बट हा सहजासहजी समोरच्या व्यक्तीला कळत नाही. बट तुम्हाला जर तुमची इंग्लिश समोरच्यावरती दाखवायची असेल तर तुम्ही तुमच्याकडे आता काही नॉलेज आहे, सो यू कॅन यूज यू ऑट टू स्पीक इंग्लिश, यू ऑट टू कम स्कूल, यू ऑट टू कम कॉलेज, यू ऑट टू कम बाय बस, यू ऑट टू टॉक ऑन फोन. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? पाहिजेसाठी ऑट टूचा पण वापर करू शकता. आता नेक्स्ट आहे बघा स्टुडंट, एक यूज टू. ओके, यूज टू चा मराठी अर्थ होतो पूर्वीची सवय. म्हणजे एखादी तुम्हाला सवय होती अगोदर पास्ट टेन्स मध्ये, जसं की आपण पास्ट टेन्सची सवय सांगण्यासाठी बघितलंच आहे सब्जेक्ट व्ही टू ऑब्जेक्ट. पण यूज टू ला कशा पद्धतीने वापर करतो आपण? तुम्ही खूप वेळा बघितलं असेल, यूज आलेल्या असतं सेंटेन्स मध्ये. कशा प्रकारे त्यांचा वापर होतो ते आपण या ठिकाणी बघूया. पूर्वीची सवय म्हणजे अगोदर तुम्हाला एक सवय होती ते सांगण्यासाठी तुम्ही काय करता या ठिकाणी? तर यूज टू चा वापर करतात. आता फंक्शन आणि एक्झाम्पल्स मध्ये बघा, शोविंग पास्ट हॅबिट. बरोबर? बघा या ठिकाणी काय सांगितलं? शोविंग पास्ट हॅबिट है ना. पास्ट हॅबिट सांगण्यासाठी या ठिकाणी काय करतो आपण? यूज टू चा वापर करतो. सो आय यूज टू प्ले क्रिकेट. बरोबर? बघा काय सांगितलं या ठिकाणी? आय यूज टू प्ले क्रिकेट. सो बघा, मी पूर्वी क्रिकेट खेळायचो. मी पूर्वी क्रिकेट खेळायचो. आता हे सेंटेन्स आपल्याला तुम्हाला लगेच समजलं असेल की सर हे सेंटेन्स तर सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे, कारण इथं पास्ट हॅबिट दाखवलेला आहे. सो याचं आय प्लेड क्रिकेट पण होईल. ऑब्व्हियसली होईल. आय प्लेड क्रिकेट पण होईल, नो प्रॉब्लेम. पण तुम्हाला असं एखादी विशिष्ट सवय होती आणि ती तुम्हाला थोडीशी ऍडव्हान्स फॉर्म मध्ये सांगायचं आहे, तर तुम्ही व्ही चा वापर न करता यूज टू चा वापर करू शकता. सो प्लेड न करता यूज टू चा वापर करू शकता. ओके, सो आय यूज टू प्ले क्रिकेट. लक्षात ठेवा स्टुडंट, पास्ट हॅबिट सांगण्यासाठी त्याचा वापर होतो. ओके, पास्ट साठी म्हणजे पूर्वीची सवय तर लिहिलेली आहे. अगोदर तुम्हाला ती सवय होती, आता ती सवय नाही. आय यूज टू प्ले क्रिकेट, आय यूज टू टॉक. ओके, आय यूज टू वॉक, आय यूज टू गो कॉलेज. ओके, आय यूज टू टॉक विथ माय फ्रेंड्स. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? यूज टू चा वापर करू शकता. सो अशा प्रकारे पूर्ण मॉडेल ऑक्झिलरी या ठिकाणी आपण काय केलेले स्टुडंट बघितलेले आहे. जेवढे पण मॉडेल ऑक्झिलरी इंग्लिश मध्ये आहे, ऑल मॉडेल ऑक्झिलरी. पुन्हा एकदा फायनल रिव्हिजन करूया स्टुडंट. पहिला आपण बघितलं स्टुडंट मे. बरोबर? तर मे कशासाठी वापरतो आपण? हायर पॉसिबिलिटी, एखाद्या गोष्टीची जास्त शक्यता आहे. जसे की समीरची लेट येण्याची शक्यता आहे, समीर मे अराइव्ह लेट. बरोबर? त्यानंतर आपण परमिशन साठी मे आय स्पीक, फॉर्मल परमिशन साठी. बरोबर? म्हणजे फॉर्मल लोकेशनला, जसं स्कूल कॉलेजच्या ठिकाणी. बरोबर?
परमिशन देण्यासाठी यू मे स्पीक, बरोबर. परमिशन रिफ्यूज करण्यासाठी स्टुडंट्स मे नॉट कम लेट. ओके, तर लक्षात ठेवा तुम्ही बऱ्यापैकी स्टुडंट्स आहात आणि कॉलेजला टीचर आहात, तर तुम्ही सर्वांनी मेचा वापर केलेला योग्य राहील इन्स्टेड ऑफ कॅन. ओके, तर त्यानंतर माईट आपण बघितलं. माईट चे एकच आपण या ठिकाणी यूज करतो की त्याची शक्यता आहे पण कमी आहे. जसे की इट माईट रेन टुडे, आज पाऊस होण्याची शक्यता आहे पण कमी आहे. जर जास्त असती तर आपण मे वापरला असता. ओके, आता नेक्स्ट आहे बघा स्टुडंट्स विल. विल नॉर्मली आपण जसा विल आपण सिंपल सिंपल फ्युचर टेन्स मध्ये वापरला त्या प्रकारेच आपण इथं पण काय करतो वापरतो. फक्त विल हा हेल्पिंग वर्ब पण आहे, मॉडल ऑक्झिलरी मध्ये पण तो काउंट होतो, तेवढाच डिफरन्स आहे फक्त. नेक्स्ट होता बघा वुड. वुड कशासाठी वापरला? विलचा पास्ट आहे तो. तो आपण सांगितलं होतं की वी विल बी लेट. तर इथं काय सांगितलं की आम्हाला वाटलं की आम्ही काय होऊन जाऊ, लेट होऊन जाऊ, बरोबर. सो आय थॉट किंवा वी थॉट वी वुड बी लेट. ओके, सो अशा प्रकारे वुडचा वापर आपण त्या ठिकाणी करतो. ओके, त्यानंतर बघा कॅनचा वापर आपण या ठिकाणी इंडिकेट ॲबिलिटी दाखवण्यासाठी करतो, परमिशन देण्यासाठी करतो, रिक्वेस्ट करण्यासाठी आणि ऑफर करण्यासाठी या ठिकाणी कॅनचा वापर करतो. त्यानंतर कुड हा त्याचा पास्ट फॉर्म आहे, त्यांच्या ऐवजी कुड लावून द्या. त्यानंतर फॉर्मल किंवा पोलाईट परमिशनसाठी कुडचा वापर करतो. त्यानंतर रिक्वेस्ट करण्यासाठी कुडचा वापर करू शकतो आणि ऑफर करण्यासाठी कुडचा वापर होत नाही. त्यानंतर हे बघा स्टुडंट्स, शाल हा परवानगीसाठी वापरतो. जसं की आपण या ठिकाणी बघितलं, शाल वी अरेंज अ मीटिंग. तर शाल आणि कुडचा वापर तुम्ही जास्त केला तरी चालेल. मेचा वापर जास्त केला तरी चालेल. कॅनचा कमी केला तरी चालेल. लोकं जास्तीत जास्त कॅनचा वापर करतात. सो आता तुम्ही बघितलं मे, शुड, मे, शाल आणि कुडचा वापर काय करू शकता तुम्ही जास्तीत जास्त परमिशन देण्यासाठी काय करू शकता वापरू शकता. हे जास्त फॉर्मल आणि ऍडव्हान्स आहे. नेक्स्ट आहे शुड आपण बघितलं. शुडचा अर्थ होतो पाहिजे, एखादी गोष्ट केली पाहिजे. जसे की यू शुड वॉच दॅट फिल्म. म्हणजे काय, तू ती फिल्म पाहिलीच पाहिजे. ओके, तू ती फिल्म पाहिली पाहिजे. पाहिलीच नाही, पाहिली पाहिजे, बरोबर. आणि नेक्स्ट आपण मस्टचा वापर केला. मस्ट मध्ये आपण काय बघितलं स्टुडंट, तर एखादी गोष्ट केलीच पाहिजे, बरोबर. जसे की सायक्लिस्ट मस्ट वेअर हेल्मेट. सायक्लिस्टने हेल्मेट वेअर केलंच पाहिजे. ओके, सो जेव्हा जेव्हा असा सेन्स असेल तेव्हा तुम्ही काय करणार, मस्टचा वापर करणार. ओके, नेक्स्ट ऑट टू. मी तुम्हाला सांगितलं ऑट टू इज सिमिलर टू शुड. सो तो ऑट टू आपण बघितलं. जसे की वी ऑट टू स्पीक नाव या वी शुड स्पीक नाव, आपण आता बोललं पाहिजे. दोघांचा पण अर्थ सेम होतो, ते आपण बघितलं. यूज टू आपण अगोदर आपल्याला सवय होती त्यासाठी वापरतो. सिंपल पास्ट टेन्सचा बी सेंटेन्स वापरला तरी चालेल. ऍडव्हान्स सेंटेन्स मध्ये तुम्हाला बोलायचं असेल तर यूज टू चा वापर करा आणि सेंटेन्स बनेल आय यूज टू प्ले क्रिकेट, आय यूज टू वॉक, आय यूज टू टॉक, आय यूज टू